रोड वरती फोकस करूया. पारखी पोरगी काहीतरी दाखवत आहे इकडे. बघूया आता आपल्याला अजून काय बघायला भेटतंय. बेटा मौज कर दी. हाँ मौज कर दी वाह बेटे वाह. व्हिडिओ व्हिज्युअल्स पण अरे भाई 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 काकाने आपल्याला दाखवलेलं आहे अशा वाटते. काय करायचं नक्की भाई यांना. काय करूया या सगळ्या गोष्टी आपण नाही करणार. आपण आपलं प्रॉपर गाडी चालवायचं आहे. काकींनी बाबा डेंजर अशी कटिंग मारलेली वाटतं मला. मी भाई जरा हैराण झालो. पाचचा मुलगा पण एकदम असा बघत होता. हैराण झालो आपण. भाई कुठून काय करतोय हा कटवा काय समजत नाही मला. कॅमेरा जरा भीती वाटते आपल्याला बाबा हा. कारण ह्याच्यात मी पहिल्यांदाच लावलाय हा कॅमेरा. हॅलो गायज, वेलकम टू अवर ब्लॉग. आणि आपण आता चाललोय ऑफिसला मजदुरी करायला. आपला माईक सेटअप लागलेला आहे. आवाज कसा येतोय मी अजून चेक नाही केलाय. बट होपफुली चांगला आवाज येत असेल असा आशा करतो. आता बघूया आपण आता निघालोय ऑफिसला जायला. आणि आज आहे सॅटरडे. सॅटरडे असला तरी पण आपल्याला ऑफिसला जावं लागतंय. अरे भाई काय ट्रकवाला भेटतोय. डेंजर डेंजर भाई काय जागाच नाही अजिबात इथे. एनिवेज ठीक आहे आपल्याला जराशी जागा भेटलेली आहे. आपण चाललोय ऑफिसला मजदुरी करायला. सॅटर्डेला पण आपल्याला ऑफिसला जावं लागतंय. आता काय करणार गायज, करावं लागतं भाई करावं लागतं. तर आपण आता काय मोटिवेशन तर माझ्या सगळं बोलायला आहे नाही. फुल बडबड ब्लॉग असणार आहे हा. बघूया आपल्याला रस्त्यात काय बघायला भेटतंय नाही तर काय. आणि आपली ही दुसरी गाडी आहे आपली. आज आपण ज्याच्यावर ब्लॉग करतोय ती. एकदा तुम्हाला मी माझा आउटफिट पण चेक करवतो मी नक्की काय आज घातलेलं आहे. आपल्याला ट्रॅफिक म्हणून जावं लागणार आहे. सगळीकडे ट्रॅफिक बेटे असतं युजली. आज कमी असायला हवं. बेटा मौज कर दी. तर बघूया किती आपल्याला वेळ लागतोय ऑफिसला जायला. आणि बघूया आपण किती वेळात पोहोचतोय आणि काय कसं काय आपल्याला भेटतंय शूट आजचं. आपण आज कॉन्टेंट क्रिएट करायला निघालोय ऑफिसच्या टाइमच्या आधी. लेट्स सी आपल्याला काय भेटतंय बघायला आणि काय नाही ते. कसं असतं ते आणि कसं नाही ते पण बघू आपण आता. लेट्स सी. बाकी व्हिडिओचा मोठं असं काय आहे नाही. डेली ब्लॉग आहे फक्त. डेली ब्लॉग करण्याचं आपण आता ठरवलंय त्यामुळे आपण डेली ब्लॉग शूट करतोय. आणि दुसरं असं तर काय मोठं आहे नाही की हा हे असं दाखवायला नाही तर आपण कुठे चाललोय असं काही नाही या ब्लॉग मध्ये भेटणार आहे तुम्हाला. नॉर्मल आपली मुंबईची गर्दी, मुंबईची लोक कशी गाडी चालवतात, काय मी कसा गाडी चालवतो, सगळ्यांचा राईड एक्सपिरियन्स आपण शेअर करणार आहोत आता. आता भाई बघा इकडून एक येतोय तिकडून एक येतोय अशा मधून आपल्याला जावं लागतं. हा बघा भाई काय बोलायचं यार कोणाला. बघा मॅडम पण आपल्या चालले आहेत आता. फोनवरती सगळी लोक बोलत असतात. हे भाई बाबा इकडे बघा की मॅडम बघा इकडे पाठी जरा. रस्ता क्रॉस करताना इकडे तिकडे बघून क्रॉस करा. बघा परत वन मोर. आड झोड कुठून कोणी येतं कुठेही घुसतं. दिस इज मुंबई गाईज, दिस इज मुंबई. तर बाकी ठिकाणी मला असं होत असेल पण इथे खूप होतं या गोष्टी. लोकलला तर खूपच होतात. हायवेला या गोष्टी खूप कमी होतात पण इथे आपण लोकलला आता लोकलला या गोष्टी खूप साऱ्या होतात. आणि कोणाला काय बोलू शकत नाही आपण. कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही प्रत्येकाची भांडत बसायला. अरे असं चालव तशी चालव. आपण आपली गाडी नीट चालवायची काय एवढंच सांगेल. बाकी काय सजेशन असतील माझ्यासाठी की हा बाबा तुझ्या बोलण्यामध्ये असा सुधार असायला हवा नाहीतर काही असं काही असेल तुमच्याकडे तर नक्की कमेंट करा. कमेंट मधून मला समजेल की मला काय इम्प्रूव्ह करायची गरज आहे. त्याने मला हेल्प होईल आणि तुम्हाला पण ब्लॉग बघायला आवडेल. आता आपण बघूया. ते गर्दीचं भेटलंय आपल्याला खूप. खाली रोड तर आपल्याला सकाळपासून काय नशिबात नाही आपल्या. हे भाई काहीतरी सामान घेऊन चाललेत आणि हा भाऊ पाठवून आय थिंक हे हॉस्पिटलचं सामान आहे. हॉस्पिटलचं असेल बहुतेक. गॅस सिलेंडर वगैरे सगळं काय आपल्याला दिसतंय. आता बघू कसं ते. आवाज कसा येतोय पण चेक करा. म्हणजे कसा येतो आवाज आहे. ऍक्च्युली मी हा रॉ आवाज आहे सध्या तरी. कधीतरी आपण आवाज कसा येतोय काय येतोय यावर डिस्कस करू. तर कुठला माईक घेतला पाहिजे मोठं साठी ह्याच्यावर आपण डिस्कस करू.
कारण मी तर हा माईक घेतलेला आहे, अजून माझा पहिला नाही, हा दुसरा मोठा ब्लॉग आहे, दुसरा शूट करतोय आपण ब्लॉग हा माईक यूज करून. लास्ट टाइम आपण माईक कॉलरला लावलेला, त्याच्यामुळे थोडा आवाज लांबून येत होता. आणि ह्या वेळेला आपण हेल्मेट मध्येच माउंट म्हणजे स्टिक केलंय, माउंट म्हणजे ते क्लिप लावलेली आहे, क्लिप ऑन माईक आहे आज. तर बघूया कसा आवाज येतोय, त्याच्याबद्दल तुम्ही सांगा मला. आणि आपली चार्जिंग तर फुल आहे. लेट्स सी आपण किती वेळ रेकॉर्ड करू शकतो. आपण 4K 30 fps, नाही नाही नाही, 4K 60 fps आपण रेकॉर्ड करतोय. क्वालिटी कशी आहे ती पण चेक करा आणि कमेंट करा क्वालिटी बद्दल, कशी क्वालिटी येत आहे. आणि आपण आता पोहोचलो आलो आहे अर्ध्या रस्त्यावर, नाही नाही अर्ध्या रस्त्यावर पण नाही, आपण पोहोचत आलेलो आहे. 10% पण आपला रस्ता कम्प्लीट झालेला नाही आणि आपल्याला बाहेर निघायला अजून आपण हायवेला मेन रोडला पण नाही पोहोचलेलो आहे. इथे ड्रायव्हिंग स्कूल वाल्यांची गाडी गेलेली आहे, नुसतं पॅ 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 करत होती. तर बघूया आता काय अजून आपल्याला बघायला भेटतं आजच्या दिवसात. व्लॉग थोडा इंटरेस्टिंग करायची मी कोशिश करेल की तुम्हाला बघायला आवडेल. बाकी आता बघूया. जास्त तर काय असं दिसत नाहीये की बाबा हा इथे काय आहे बघण्यासारखं, नाही तर तुम्हाला दाखवण्यासारखं काही आहे असं तर ऍजच मला काय भेटलेलं नाही. जर असेल तर नक्कीच तुम्हाला ते मी दाखवायचा प्रयत्न करेन की हा बाबा हे बघा इथे आहे करून. आणि काकाने आपल्याला फुल इज्जत दिलेली आहे, काकाने आपल्याला जायला बोललं तर त्यांनी आपल्याला इज्जत दिलेली आहे अशा प्रकारे. तर अशा वेळेला जर कोणी रस्ता क्रॉस करत असेल, फॉर स्पेसिफिकली फॉर रायडर्स, इफ कोणी रस्ता क्रॉस करत असेल आणि तुम्ही लांब असाल तर त्याला जाऊ द्या. कारण त्याने काय आपल्याला 1 मिनिटाने आपण ब्रेक दाबून थांबलो तरी काय होत नाही. घाई करू नका यावेळेला, कारण मोमेंटमला लोक गडबडतात, मध्ये मध्येच होते, गाडी पण होते त्यांच्या बाजूने जात, पुढून पण मी मधल्या मध्ये अडकून जातात लोक आणि मग त्यांना तुमचा राग येतो की अरे 1 मिनिटात जागा होती, 1 मिनिटात मी क्रॉस करू शकलो असतो पण या बाईकवाल्या मी जाऊ शकलो नाही. आता बघा हा ह्याला मी क्रॉस करायला दिलं नाही, ठीक आहे. त्याच्यावर पण आता तुम्ही काय ना काय बोलू शकता, बोला बिंदास, काय प्रगत आहे, काही एक प्रश्न आहे. आपण आता मेन रोडला पोहोचलो ऑलमोस्ट, आला आपला मेन रोड. रेकॉर्डिंग चालू आहे, बघू शकतोय मी, रेकॉर्डिंग चालू आहे. बघूया आता अजून काय आपल्याला बघायला भेटतंय. ते मेट्रोचं काम चालू आहे सगळीकडे आपल्या पूर्ण पट्ट्याला. MMR CTC मेट्रोचं काम चालू आहे आणि आपण आता लेफ्टचा इंडिकेटर देऊन बघूया आपल्याला जागा भेटते का. काकाने आपल्याला जायला सांगितलंय त्याच्यामुळे आपण चाललोय आता. बघूया आपण आता किती वेळ लागतो आणि कसं काय आपल्याला ट्रॅफिक खड्डे काय भेटतं आपल्याला बघायला. हो हो, आपल्याला कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा आहे, कारण आता कसं होतंय, मी सहजासहजी ब्लॉग तर मी खूप लोकांचे बघितले, त्यातून मी खूप साऱ्या गोष्टी बघतोय की हा आपण काय अडॅप्ट करू. बेटे ओ बेटा मौज कर दी, हाँ मौज कर दी, वाह बेटे वाह, अरे वाह शेर तुम आता तो। बघा तुम्ही बघू शकता की काका रॉंग साईडने गेले आणि आपल्याकडे फुटेज आलेली आहे. असे पोलिसवाले जर रॉंग साईडने गेले तर काय बोलायचं. हा लोक जातात, आय अग्री, बट पोलिसांनी नाही झालं पाहिजे ना असं रॉंग साईडने. आणि चला या एका कंडिशन मध्ये मी अग्री करतो की कुठली इमर्जन्सी वगैरे आहे तर ठीक आहे, पोलिसवाले जाऊ शकतात, त्यांच्याकडे तो राईट्स आहे. पण असंच विनाकारण पोलिसवाले पण जर रॉंग साईडने जाऊ लागले तर मग नॉर्मल पीपल काय करणार, त्यांचं बघून तेच होऊन जाणार ना. तर असं नाही केलं पाहिजे त्यांनी. माझा काय त्याच्यात कुठला म्हणजे असं निगेटिव्हिटी पसरवायचा माझा काय उद्देश नाही. बट हा नॉर्मल पण जनतेला पण ह्या गोष्टीमध्ये ते लोक पण तेच करणार ना बघून. कारण अगर जर सरकारच जर रूल जर फॉलो करत नसेल तर नॉर्मल पीपल तरी काय फॉलो करेल. तुम्ही स्वतः एका नॉर्मल पीपलच्या जागेवर येऊन बघा आणि तुम्ही बघा की अरे पोलिसवाला स्वतः जर रॉंग साईडने चालले तर मी का नाही जायचं, हे तुमच्या मनात येणारच आहे ना, बरोबर की नाही. याच्याबद्दल पण नक्की कमेंट करा की तुमचं काय मत आहे याच्याबद्दल, की जर पोलिसवाले रस्ता क्रॉस करतायत तर त्यांच्यावरती शिक्षा झाली पाहिजे की नाही, नाहीतर त्यांना काहीतरी धडे भेटले गेले की नाही. त्याच्याबद्दल काय तुमचं मत असेल तर कमेंट करा. आणि असा माझा कुठलाही उद्देश नाही आहे की बाबा मला पोलिसांबद्दल नेगेटिव्ह बोलायचं आहे, नाही तर त्यांच्याबद्दल काही पसरवायचं, असं काही नाही. मला जर दिसलं म्हणून मी बोललो, माझा काही मोटिव्ह नाही की बाबा हा ब्लॉग मी त्याच्यासाठी शूट करतोय, असं काही आपलं इंटेन्शन नाही. आपण फक्त
आपला दिनचर्या ब्लॉग चालू आहे तो शूट करतोय की हा बाबा आपल्याला आजच्या दिवसात काय काय बघायला भेटतं. तर ट्रॅफिक तर आपल्याला बघायला भेटणार आहे. रस्ता पूर्ण जाम आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर रस्ता फुल जाम आहे. पुढे खूप ट्रॅफिक आहे. आणि आता मला वाटतं आता मला पण लॉंग साईडने जावं लागेल. बघूया आता कसं ते जर जास्तच ट्रॅफिक असेल तर आपल्याला रॉंग साईडने जावं लागेल कारण आपल्याला लेट झालेलं आहे. लेट झालंय त्यामुळे मी म्हणतो भाई रॉंग साईडने जाईल आणि रॉंग साईडने घालायला लागते वाटतं गाडी आता. तर आपण आता घातलेली आहे रॉंग साईडने गाडी. बघू शकता तुम्ही समोरून गाड्या येत आहेत. नुसत्या गाड्या आडधोड आडधोड गाड्या येत आहेत. आपल्याला जरा साईड देतात ते बघून जरा बरं वाटतंय. चांगलं आहे भाई पब्लिक आपल्याला जरा साईड देते. लेट सी आता आपण अजून काय काय बघू शकतो. इकडून आपल्याला जरा लेट झालाय त्यामुळे नाही तर आपण रॉंग साईडने जात नाही सहजासहजी. हे बघू शकता तुम्ही किती इथे ट्रॅफिक आहे. आपण एवढं पाठून आलोय रॉंग साईडने आलो तरी पण रोड खाली नाही आणि हा या सिग्नलचा खूप मोठा इश्यू आहे. जेव्हा कधी तुम्ही इथून जाल तुम्हाला ट्रॅफिक भेटणारच आहे. कधीही जावा तुम्ही सकाळी जावा संध्याकाळी जावा दुपारी जावा कधी जा ट्रॅफिक तुम्हाला 12 महिने 24 तास ट्रॅफिक इथे भेटतं या सिग्नलला. कधीच तरी या सिग्नलला ट्रॅफिक तुम्हाला नसेल कारण माझ्या नशिबात तर बाबा मी जेव्हाही येतो तेव्हा मला इथे ट्रॅफिक भेटतं. आणि मग मी असं होतं की अरे भाई घरातून निघालो नाही की 4 सिग्नल आपल्याला बघावे लागतात की अरे आता इथे हा सिग्नल खुलेल का नाही तर तो पुढचा सिग्नल खुलेल का बघा. नशिबात आपल्या घरी सिग्नल ग्रीन भेटेल असं आहेच नाही. सहजासहजी नाही भेटत हा सिग्नल ग्रीन. बाकीचे भेटतात असं नाही म्हणत की हात नाही बाकी भेटत नाही वगैरे भेटतात बाकीचे पण. तर बघूया आपण काय रिएक्शन आपल्याला कॅप्चर होतात बघू आपण काय कसं काय ते. ही गाडी आपली ऑटोमॅटिकली बंद होते 7 सेकंद मध्ये आणि जेव्हा आपण याचा क्लच आणि ब्रेक जेव्हा आला तर एक्सलेटर देऊ तेव्हा ती गाडी चालू होते. जसं की तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर ठीक आहे. आता बघूया आपण कसं काय ते कव्हर करता येते का. आपला सिग्नल तर बंद आहे सध्या आणि लेफ्ट साईडचा सिग्नल ओपन झालेला आहे. आता आपलं बहुतेक ह्याच्यानंतर चालू होईल. बघा कुठली रिएक्शन कॅप्चर करता येते का आपल्याला. गाडी जसं मी तुम्हाला बोललो परत बंद झालेली आहे. 7 सेकंद गाडी ट्रॅफिक मध्ये असल्यावर चालू होते. हा या गाडीचा फीचर आहे. चालू असते 7 सेकंद बंद होते. सॉरी 7 सेकंदाने बंद होते. ट्रॅफिक मध्ये गेलं तर 7 सेकंद मध्ये गाडी बंद होणार आहे. हा याचा फीचर आहे. पारखी पोरगी काहीतरी दाखवत आहे इकडे. बघूया आता आपल्याला अजून काय बघायला भेटतंय. डेली ब्लॉग आपण अजून काय जास्त काय टाकणार तर नाही. लेट्स सी काय बघायला भेटतंय. आणि आपलं सिग्नल आय थिंक आता ओपन होतंय. काय काय कॅप्चर करायला भेटतंय तसं बघूया आपण व्हिडिओ कोलॅब करूया आणि तसं आपण टाकायचा प्रयत्न करूया. प्रयत्न तर हाच राहील की चांगला व्हिडिओ म्हणजे जे काही आपल्याला चांगलं कॉन्टेंट भेटेल ते आपण तुम्हाला एंटरटेन करायला आपण यूज करायचा आपला मोठं आहे. तर बघू अजून काय काय बघायला भेटतंय. होपफुली चांगलं भेटेल बघायला. लेट सी. नुसतं ट्रॅफिकच भेटतंय बघायला दुसरं काय बघायला भेटलेच नाही. आणि फॉर्च्युनर वाल्याच्या पाठी आपण लागून गेलेलो आहे. आपल्याला आता बहुतेक जागा भेटेल. लेट सी बघू आपल्याला जागा देत आहेत की नाही. काय होतंय नक्की आपल्या बरोबर. माईक पण आता मी जरा चेक करून घेतलेलं आहे कारण क्लिप वरती आहे माईक कारण मला थोडं डाऊट आहे. मी पहिल्यांदाच तिथे लावलेलं आहे. तो मला चेक करावा लागेल की माईक बरोबर आहे की नाहीये. आणि हे आता आमच्या लेफ्ट साईडला आहे माझा डीमार्ट. तुमच्याही इथे डीमार्ट आहे की नाहीये ते मला जर तुम्हाला सांगण्यास आवडत असेल तर नक्की सांगा. असं काही गरजेचं नाही. इथे ट्रॅफिक वाल्या हवालदार उभे आहेत. पाठी इथे पोलीस चौकी सुद्धा आहे. ट्रॅफिक पोलीस चौकी. लोकांना बोर होत असेल असं मला स्वतःला फील व्हायला लागलंय. तर आपण बघूया आता आपण रोडवरती फोकस करूया. तर आपण आता कॉर्नरने निघायचा प्रयत्न करूया. आता काय आपल्याला पर्याय नाही. कॉर्नरने निघावं लागेल आपल्याला आता.
निघालो आपण कॉर्नरने आणि मेट्रोचं काम सगळीकडे चालू आहे. आय थिंक हे मेट्रोचं नाही ब्रिजचं काम झालं. रोड हा इथून असं जाणार आहे, हायवे जाणार आहे वाटतं हा. तर हायवेचं काम चालू आहे इथे. आणि थोडा मिरर विजिबिलिटी मला थोडी कमी वाटते. आय थिंक लेफ्ट साईडची जरा त्याला सेट करूया आपण. आणि हा सिग्नल आपल्याला रेडच आहे. हा सिग्नल पण आपल्याला भेटलेला आहे. तर बघूया काय अजून आपल्याला बघायला भेटतंय, काय रेकॉर्ड झालाय, नाही तर माईक क्वालिटी काय आहे ते पण आपण चेक करूया थोड्या वेळात. साईड थांबून आपण चेक करूया. कारण काय आहे की पूर्ण व्हिडिओ शूट झाल्यानंतर मला समजते की अरे आवाजच येत नाही प्रॉपर, तर मग मतलब नाही. त्यामुळे जरा मी साईडला चेक करतो आता. इथे बघूया इथे कुठे थांबायला भेटेल का. सिग्नलच्या पुढे थोडं थांबूया, तिकडे जागा असते तिथे आपण थांबू शकतो. आपण थांबून घेऊ तिथे आणि चेक करू की ऑडिओ क्वालिटी कशी येते आपल्याला. व्हिडिओ व्हिज्युअल्स पण अरे भाई 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 काकाने आपल्याला दाखवलेलं आहे अशा प्रकारे. खूपच अशी जास्त जागा त्यांनी आपल्याला सोडून दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला पुढे जाता आलं नाही. ठीक आहे काका, काय नाही, एवढं पण नका दाबू कोणाला. आता काय सवय आहे मला, याचा काय सवय असल्यामुळे आपण लगेच थांबून गेलो. अंदाज आला आपल्याला की आता काका लेफ्ट साईडला थोडे जाणार आहे, तर आपण थांबून घेतलं. आता आपण बघूया व्हिडिओ काढायचा आपण चालू तर आहे व्हिडिओ. आपण आता बघूया रिएक्शन वगैरे काय येत आहेत का आपल्याला. रिएक्शन वगैरे मला एडिटच्या वेळेला चेक करायला लागतील, कारण कोण बघतंय नाही बघतं असं मी सारखं तर बघू शकत नाही की हा बाबा हे लोक बघतायत ते लोक बघतायत. तर एडिटच्या वेळेला आपल्याला समजून जाईल की हा बाबा आपण रेकॉर्डिंग करतोय तर कोण बघतोय की नाही बघत आहे. नाही तर आपलं कुठवर आपण म्हणजे आपण माझ्या आई कॉन्टॅक्ट कुठपर्यंत होतोय, कुठे मी बघतोय असं दिसतंय त्याच्यात. तर बघू आपण ते रेकॉर्डिंग वगैरे आपल्याला दिसेलच. आणि जर आतापर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा तुमच्या भावाच्या चॅनलला. तर एकदा आता मी बघतो किती शूट झालेलं आहे. मला जरा शूट क्वालिटी चेक करू दे. बाजूला मी जरा थांबवतो आणि शूट क्वालिटी चेक करतो किती मिनिटाचं शूट झालंय आणि काय शूट झालंय ते मला जरा चेक करू दे. आणि मग आपण बघूया ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे की एंड करायचं आपण ते मी तुम्हाला अपडेट देतो याच्यातच. ठीक आहे, आपण इथे थांबून घेऊया जरा. ऑडिओ क्वालिटी चेक करायला मी थांबलेलो, तर काय मला चेक तर करता येत नाही कारण रस्त्यामुळे मला आवाज येत नाही, गाड्यांचाच आवाज येतो दुसऱ्या. बघूया आपण ऑडिओ क्वालिटी पुढे चेक करू ऑन द वे. लेट सी ऑडिओ क्वालिटी आपल्याला काय बघता येईल आफ्टर एडिटिंग टाइम. Insta360 स्टुडिओ मध्ये आहे तर आपण मोबाईल मध्ये आपल्या Insta360 ऍप मध्ये आपण चेक करू थोड्या वेळात ऑफिसला पोहोचलो की. बाकी आपण चाललोय ऑफिसला मजदुरी करायला. जसं की आपण बघू शकता मजदुरी ब्लॉग आहे हा. मजदुरी करायला कुठे जातो आणि कसा जातो हा ब्लॉग आहे याच्यात. तर आपण बघूया आता कसं काय आपल्याला अजून काय बघायला भेटतंय. आपल्याला जराशी जागा भेटली की आपण निघून जातो, मग आपल्याला काय वेळ लागत नाही. जागा भेटली आपल्याला, काकाने जागा दिली, 2 कंटेनरने आपल्याला जागा दिली आणि आपण निघून आलो. च्या मायला आता जागा जशी भेटली तसा आपल्याला खाली रोड भेटला, आपण पळवली. आणि आता आपल्याला परत ट्रॅफिकचा सामना करायला लागणार आहे. परत आपण एकदा ट्रॅफिक मध्ये अडकणार आहे. अडकलो आपण भाई. तर ट्रॅफिक तर लय आहे इथे. काय करायचं नक्की भाई यांना. काकांना रस्त्यातच थांबायचंय भाई. चांगलंय, काय बोलायचं भाई, काय नाही बोलू शकत कोणाला. हो हो, वरतून पण लोक चाललेले आहेत, 2 गाड्या वरून गेले. पुढे काय ट्रॅफिक दिसतंय बहुतेक. ट्रॅफिक थोडं खुललंय, थँक गॉड ट्रॅफिक खुललंय ते. तर बघू अजून आपल्याला काय बघायला भेटतंय. ट्रॅफिकच नुसतं रॉंग मध्ये ट्रॅफिक आहे, दुसरं काय दिसणार नाही तुम्हाला. मला पण ट्रॅफिक दाखवायला मला कंटाळा आलाय, बट काय करणार आता, काय दुसरं ब्लॉग मध्ये डेली ब्लॉगला असं त्या सगळ्याच गोष्टी भेटणार. शेवटी कॉन्टेंट मी काढायला बघतोय, असं मी कोणाचा आडवा तिडवा जाऊ तर शकत नाही कॉन्टेंट साठी की हा बाबा मी त्याला कट मारतोय, तो मला येतोय ट्रॅक कर, या सगळ्या गोष्टी आपण नाही करणार. आपण आपलं प्रॉपर गाडी चालवायचं आहे.
काकींनी बाबा डेंजर अशी कटिंग मारलेली आहे वाटतं मला. मी भाई जरा हैराण झालो. पाचचा मुलगा पण एकदम असा बघत होता, हैराण झालो आपण. तर बघू आपल्याला काय काय अजून बघायला भेटतंय. इथपर्यंत आपण आलेलो आहे. हा आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पर्यंत पोहोचलोय आपण आता. तर बघूया आपण आता पुढे. आपल्याला काय आता लेफ्ट घ्यायचं, आपल्याला काय सिग्नलचे काय घेणं. अरे काकी कुठे चालले आहेत काय माहिती भाई. तर आपण घेतलं आता आपला लेफ्ट आणि लागलोय आपल्या मेन रोडला. आणि हा रोड कोणी कोणी, हा रोड कोणाकोणाला माहितीये त्यांनी सांगा की हा कोणता रोड आहे नक्की. आणि आपल्या आता स्पीड पण आपल्या आता वाढली थोडी. तर आपण आता मेन रोडला हायवेला, आपण आता हॉटेल हायवेला आपण आता पोहोचलेलो आहे. आणि आता जरा बघूया जरा काय काय आपल्याला करता येतंय. मेन गोल तर आपला बडबड करणं आहे. पण ते बडबड करणं मला असं टॉपिक भेटत नाही की हा ह्याच्यावर बोलूया आपण. तर बघूया आपण ऑन द वे आपल्याला काय ना काय टॉपिक सुचलेत आपल्या खुराफाती दिमागात. तर त्याच्यावर आपण मग बोलू, डिस्कस करू की हा असं असं आहे, ह्याच्यावरती आपल्याला काय, माझे विचार काय आहेत, तर तुमचे काय विचार काय आहेत, आपण याच्यावरती जरा संवाद साधू. हा एकेरी संवाद असेल, पण हा तुम्ही आपल्याकडे कॉमेंट सेक्शन आहे, तर कॉमेंट सेक्शनच्या द्वारे आपण दुहेरी संवाद करू शकतो. म्हणजे तुमच्या पण काही, म्हणजे तुम्हाला बोलायचं असेल की मी जे बोललोय, जे काही मी सजेशन दिले त्याच्यावर तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर तुम्ही पण ते बोलू शकता, मला सांगू शकता की असं तू अशा गोष्टी कर, नाहीतर हे तुझं चुकीचं आहे, ह्याच्यात तुला इम्प्रुव्हमेंट करायची गरज आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही मला सांगू शकता, सजेशन देऊ शकता तुम्ही. असं काही नाही की बाबा मला कोणाचं काही वाईट वाटेल. माझ्या चांगल्यासाठी तुम्ही मला सांगणार आहे आणि मला माहिती आहे गोष्टी, तर तुम्ही कमेंट करू शकता. कमेंट सेक्शन सगळ्यांसाठी ओपन आहे, कमेंट करू शकता सगळी लोक. आणि जर आपल्याला राहत भेटली आता की बाबा हा रस्ता खाली होता, आता आपण आलो रस्त्यापर्यंत, तर रस्ता खाली होता आणि नुसते खड्डे खुटे खडखड 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 आईला, तेवढीच तेवढीच फक्त काम आहे असं फिलिंग वाटते कधी कधी. हा बाबा खड्ड्यातून खडकुड 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 करण्यापुरतीच आपण या रोडवर जातो. बघा तेव्हा नुसते खडखड 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 असते, दुसरं काय नसतं. खडखड 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 खडखड. तर ठीक आहे, बघूया आता आपण अजून काय भेटतं आपल्याला बघायला. बघूया. अरे 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 अरे, अचानक भयानक काका इकडे घेत आहेत, तर काय माहिती काय की नाही. माझे खूप सारे मित्र हे ब्लॉग बघत असतील, तर नक्की बघत असाल, माझे मित्र असाल तर मला कमेंट करून सांगा की कुठपर्यंत तुम्हाला ब्लॉग आवडला आणि कुठपर्यंत तुम्हाला असं वाटतं की हा बाबा इथून थोडे इम्प्रुव्हमेंटची तुला जास्त गरज आहे, तू बोलतोयस त्यामध्ये. कारण आपण आता मोस्टली रॉ व्हिडिओ टाकू आता, म्हणजे आपण आपल्या ब्लॉग मध्ये जास्त काही एडिटिंग नसेल, कारण हा डेली ब्लॉग आहे. माझा जो काही माईक आहे त्याच्यातून जे काही माझा आवाज येतोय, नाही तर मी जे काही बोलतोय त्याच्याबद्दलच आपण आता ब्लॉग टाकून देऊ. आणि हा कुठे थोडंफार आपण सॉंग्स टाकून देऊ की हा वा तुम्हाला पण कंटाळा नको यायला, आणि तुम्हाला पण असं नको वाटायला अरे हा नक्की काय बडबड करतोय, ह्याला ऐकायला पण येत नाही नीट आवाज आम्हाला. तर अशा काही गोष्टी नको व्हायला, म्हणून मी सॉंग्स वगैरे मध्ये टाकून देईल. म्हणजे तुमचा पण थोडा व्ह्यू बघून तुम्हाला पण जरा बरं वाटेल, व्ह्यूज वगैरे बघून. आणि बघूया कसं ते. आता भाई रेंज रोवर आपल्याला स्पॉट झालेली आहे. रेंज रोवर मॉडेल काय माहित नाही मला. ठीक आहे चला, काय नाही, रेंज रोवर आपल्याला दिसलेली आहे. लास्ट टाइम आम्हाला डिफेंडर दिसलेली याच रोडला, इथूनच चाललेलो मी तेव्हा. आणि ते रोडचं काहीतरी काम चालू आहे वाटतं, काका बिचारे मध्येच उभे आहेत आणि पोलीस वाले पण आहेत. आय थिंक थांबवत आहेत असं मला वाटतं. मे बी ट्रक वगैरे चेकिंग चालू आहे आय थिंक. कारण हे सगळे माल भरून ट्रक जात असतात, त्याच्यात काही असू शकतं. तर त्यांची ड्युटी करतायत, ते ट्रक्स चेक करतायत की कुठला ट्रक आहे काय. आणि चांगलं आहे, हे सगळं आपल्यासाठी चालू आहे. ते लोक आज आपल्यासाठी उभे आहेत 24 तास. म्हणून आपण आज बोलतो ना की आपण जेव्हा घरी असतो आपण, तेव्हा आपल्याला सुखाची झोप येते, हे ह्या पोलीसवाल्यांमुळेच. त्यांच्यामुळेच आपण सुखाचं झोपतोय, जे काय आपल्याला झोपायला भेटतंय वगैरे. आपण आज सुरक्षित आहे तर त्यांच्यामुळेच आहोत. आणि थँकफुल आहे आपण, मी थँकफुल आहे खूप या गोष्टीचा की बाबा मी भारताचा नागरिक आहे. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की बाबा आपण, मी भारतात राहतो, त्यात मी महाराष्ट्रातला आहे, मी मराठी आहे. या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे.
कोणी विचारलं की तू कुठला आहे, तर मी आवर्जून नक्की सांगतो की हा बाबा मी मराठी आहे, महाराष्ट्रातला आहे. अभिमान असायलाच हवा प्रत्येकाला या गोष्टीचा. पण 96 मराठा आहे वर, या गोष्टीचा प्रत्येकाला अभिमान असलाच पाहिजे. आणि इथे तुम्हाला जर दिसत असेल तर अजितदादा पवार यांचं एक होर्डिंग लागलेलं आहे राईट साईडला. तर त्यांचं जे काही झालं ते खूप वाईट झालं, असं नको व्हायला हवं होतं. त्यांना चिरशांती लाभो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हे भाई कुठून काय करतोय हा कटवा, काय समजत नाही मला. चाचाला काय करायचं होतं, कुठून हा नक्की काय करतोय, इकडून या साईडने का गेला तो, त्याच्याशी जरा बोललं पाहिजे होतं. पण जाऊ दे, असल्या लोकांना डायरेक्ट तिकडून इकडे आलेला आहे तो. म्हणजे कॉन्फिडन्स बघू शकता तुम्ही की बाबा ही बघा ही डिवायडर आहे, डिवायडरच्या पुढे पुढे डिवायडर जिथे एंड होते तिथून डायरेक्ट त्याने गाडी तिकडून इकडे घातलेली आहे. तर भाई अशा लोकांना मानलं पाहिजे की काय त्यांचं काही नसतं, काही आडधोड कुठेही काही करत असतात. असल्या लोकांना खरंच मानलं पाहिजे. आणि इथून जर मी सपोज माझा पण जर ऍक्सिलेटर जास्त गेला असता त्याच्या पाठी, तर मी त्या साईडला गेलो असतो. कारण रस्ता एकदम त्याच लेवलला आहे, रस्ता लेवलला असल्यामुळे कशी गाडी लगेच चढून जाईल त्याच्यावर आणि मग तिकडे क्रॉस होईल ती. तर थोडं यांनी पण हे त्या गोष्टी चेंजेस केल्या पाहिजे असं मला वाटतंय. आता जरा कॅमेरा हल्ला असं मला वाटलं. हा, थोडा कॅमेरा हल्ला. बघूया आपण एकदा काय ते, कारण कॅमेराची जरा भीती वाटते आपल्याला बाबा. हा, कारण ह्याच्यात मी पहिल्यांदाच लावलाय हा कॅमेरा. हल्ला वगैरे तर जरा जास्तच भीती वाटायला लागली मला. बघूया आपण साईडला थांबून जरा आपण कॅमेरा टाईट करूया, अंडर टाईट करूया, म्हणजे जरा कॅमेरा आपल्याला नीट जे काय असेल ते आपल्याला रेकॉर्ड करता येईल. बघतो जरा साईडला थांबवतो कुठेतरी, बघतो आपल्याला कुठे थांबताय. इथे सध्या तर थांबता येणार नाही कारण हा हायवे आहे आणि मी थांबवत पण नाही, कारण उगाच माझ्यामुळे दुसऱ्या कोणाला हे नको. म्हणजे बघा आता ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस अशामुळे जास्त असतात. अचानक लोक थांबतात रस्त्यात आणि मग पाठचायला पण काय इंडिकेटर वगैरे काय देत नाही थांबायचे वगैरे, आणि त्याच्यामुळे मग इन्सिडेंट होतात, क्रॅश इन्सिडेंट होतात. त्यामुळेच थांबायचं आहे तर बिझी रोडवरती थांबू शकता तुम्ही. हा, तुम्ही बिझी रोड आहे त्याच्यावर पण अवॉइड करा थांबणं. असं नाही म्हणत की बिझी रोडला थांबा करून, पण अवॉइड करा जर तुम्हाला एकदम नेसेसरी आहे, अर्जंट कॉल वगैरे येत आहे, नाहीतर अर्जंट कोणाला मेसेज करायचा आहे, खूपच अर्जंट आहे, तरच बिझी रोडवरती थांबा. कारण बिझी रोडवरती थांबलं तर कसं होतं, आपण ट्रॅफिक बोलतो ना ब्लॉक करतोय लोकांना, त्यामुळे आपल्यामुळे पण ट्रॅफिक होतं. ऑलरेडी ट्रॅफिक असतं आणि आपल्यामुळे अजून ट्रॅफिक होतंय. तर याची जरा काळजी घ्या की अशा सगळ्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे. मी सुद्धा करतोय या गोष्टी, असं नाही की बाबा मी करत नाही, पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे, जेणेकरून कसं दुसऱ्यांना त्रास न होणार. अशा गोष्टी करून काही उपयोग नाही. कारण कसं आहे, आपण जो प्रत्येक जण कुठल्या माइंडसेटने आज गाडी चालवत असेल ना, तर कुठल्या विचारांचा घरातून निघाला असेल, काय त्याचं झालं असेल, आज त्याचा दिवस चांगला गेला असेल, घरातून निघाला निघाला नाही तर कसा गेला असेल, तर त्याचं त्याला माहिती. मग त्याच्यात आपण असं काही थांबून गेलो तर त्याला राग येणार प्रत्येकाला. मग साहजिक गोष्ट आहे की तुम्ही असं मध्ये ट्रॅफिक आहे ऑलरेडी आणि त्याच्यात तर तुम्ही थांबून अजून ट्रॅफिक क्रिएट करता, तर कोणालाही राग येणार. ही सगळी गोष्ट खूप साहजिक आहे आणि या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत लोकांनी. त्यामुळे मग कसं होईल की म्हणजे मग ट्रॅफिक थोडं कंट्रोल होईल. मे बी मी असं नाही म्हणत की कंट्रोल होईलच, मे बी ट्रॅफिक कंट्रोल होईल आणि मग थोडं आपल्याला रस्ते खुले भेटतील आणि आपल्याला जो वेळ लागतो कुठेही पोहोचायला तो जरा कमी लागेल बहुतेक. कारण ह्या सगळ्या गाड्या आल्या यांच्यामुळे ट्रॅफिक होतच आहे, मोठ्या गाड्या जेवढ्या पण आहेत. तर त्याचं तर आपण काय करू शकत नाही, कारण कसं आहे ते आपण आपल्या कामाकामासाठी जातं. असं काय ऍज सच बिना कामाचे ते काय फिरवत नाही कधी. त्यांच्याकडे काम असतं तेव्हाच त्या गाड्या निघतात. आणि भाई होल्डर जर जास्त झाडायला लागलाय तर आपल्याला जरा थांबून घ्यावं लागेल असं मला वाटतंय. तर बघूया आपण, आता इथे मी पुढे थांबवतो कॉर्नरला, तर इथे आपण थोडं थांबवू शकतो. बघूया थांबा. त्या कॉर्नरच्या एजला मी जरा थांबवतो भाई, कॅमेरा जरा टाईट करून घेऊया भाई. तर आपण आता होल्डर हलत होता म्हणून थांबलेलो, परत कॅमेरा चालू केला आपण. 2 तासाचा बॅटरी बॅकअप दाखवतोय आपल्याला. बघूया आता आपण, अजून तर आपण जास्त काही शूट करणार नाही आपण,
हे आता केलं तेवढं अजून आता आपण काय पोचून जाऊ थोडं वेळाने आणि मग ब्लॉग एंड करून देऊ मग आपण. कारण लोकांना पण असं जास्त मोठा ब्लॉग बघायला आवडणार नाही, आवडेल आवडेल नाही आवडेल माहित नाही मला. आपण बघूया आता कसं ते आपल्याला समजेलच की कसा रिस्पॉन्स येतोय, लोक काय म्हणतायत, कसा ब्लॉग झालाय समजेल आपल्याला. बघूया आपण आता. तर ठीक आहे, जास्त बडबड आता करून मतलब नाहीये मला असं वाटायला लागलंय. कारण माझ्याकडे पण काय बोलायला नाही. मी आता नाही वाटत तरी कंटिन्युअसली मी 30 मिनिटं झाले मी बोलतोय असं मला वाटतंय. कारण मी रेकॉर्डिंग चेक केलं, पहिली रेकॉर्डिंग आपली 16 मिनिटाची होती काहीतरी आणि दुसरी रेकॉर्डिंग पण आपली काहीतरी 15 मिनिटाची समथिंग आहे. तर असे टोटल 30 मिनिटं मी बोलतोय. तर ठीक आहे, आपण आपला ब्लॉग इथे एंड करूया. जय महाराष्ट्र, जय शिवराय. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.